मंडळी नमस्कार, मी शेतकरी गोशाळेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपण या ठिकाणी गीर गाई आमच्या ज्या आहेत त्यांच्या गोठ्यातील दिनचर्या कशी केली जाते आणि आपण त्यांची कशी काळजी घेतो याची थोडीशी माहिती आपण इथे या ठिकाणी देण्याचं काम करणार आहोत. यांची दिनचर्या अतिशय सोपी आहे परंतु आरोग्यपूर्ण असते. यामध्ये गीर गाईच्या ज्या आहेत सर्वगुणी आरोग्याची आणि दुधाची उत्पादनाची काळजी घेतली जाते. आम्ही सकाळी पहाटे 4 ते 5 वाजता उठून गोठा पहिला सर्वसाधारण साफ केला जातो, स्वच्छ केला जातो. त्यानंतर त्यांना सकस आहार देण्याचं काम आम्ही या ठिकाणी करत असतो. ज्यावेळेस आपण त्यांना आहारचा विषय येतो त्यावेळेस आपण त्यांना चाऱ्यामध्ये मुख्यतः हिरवा चारा हा दिला जातो, जो की 70% हिरवा चारा आणि 30% ते 20% हा सुका चारा दिला जातो. त्यांची जी दूध काढण्याची जी वेळ असते ती देखील आपण एकच ठेवलेली असते. संध्याकाळी 6:15 किंवा सकाळी 6:15 या दरम्यानमध्येच त्यांचं आपण एक शेड्यूल केलेलं असतं, जेणेकरून त्याच्यातून त्यांना एक सवय लागावी, त्यांच्या अंगी एक असा गुण राहावा की त्या पिरियडला त्यांनी त्या पद्धतीचं दूध दिलं पाहिजे. मित्रांनो, दुपारच्या वेळेस देखील मध्ये सुद्धा आम्ही त्यांना थोडंसं 1-2 ते 3 तास थोडंसं मोकळं सोडत असतो, जेणेकरून त्यांच्या ज्या शरीरातला थोडासा व्यायाम मिळावा, त्यांचे स्नायू थोडेसे मोकळे व्हावे आणि यामुळे काय होतं की त्यांना शारीरिक त्याची क्षमता देखील वाढते. महिन्यातून आम्ही एक दिवस ठरवला जातो, त्या दिवसामध्ये आम्ही त्यांना मुख्य जी आरोग्याची तपासणी असते ती आम्ही इथे करण्याचं काम करत असतो. याचं कारण असं असतं की ही आरोग्याची तपासणी करणं अत्यंत गरजेचं असतं. काही ठिकाणी काही वेळेस गाई आजारी पडते, गाईचं अचानक टेम्परेचर वाढतं, थंडीमुळे किंवा मग उष्णतेमुळे त्यांना दुधाला त्रास होतो, पचन करताना शरीरामध्ये त्रास होतो. ह्या गोष्टीची काळजी घेतली जाते आणि नंतर मग त्यांना त्या पद्धतीने त्यांना वेळ पडल्यास त्या पद्धतीने ट्रीटमेंट देखील काढली जाते. संध्याकाळच्या वेळेस देखील जरी 6:15 जर 6च्या दरम्यानमध्ये आपण त्यांना एक चांगल्या पद्धतीचं आपण या ठिकाणी त्यांना खाद्य दिलं जातं. आपण ज्यावेळेस आंबवण तयार करतो, या आंबवणामध्ये देखील आपण आपल्याकडील जी लाकडी घाण्याची पेंड असते त्याची आपण वापर करतो, अश्वगंधेचा वापर करतो, शतावरीचा वापर करतो, नैसर्गिकरित्याने बनवलेला गूळ असतो त्याचा जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न करतो. याच्यामुळे त्यांची दुधाची क्षमता ही देखील चांगली राहते. रात्रीच्या वेळेस मित्रांनो जर बघितलं तर त्यांना आम्ही त्याच पद्धतीने तीच काळजी घेतली जाते. त्यांना निवांत झोप लागावी, मिळावी म्हणून याची काळजी घेतली जाते. गोठ्यात पुन्हा एकदा स्वच्छता केली जाते, साफ केले जातं आणि त्यांची सुरक्षितेची पूर्ण व्यवस्था केली जाते. याच्यामध्ये जेणेकरून त्यांना गाईला शांत झोप लागावी आणि दुसऱ्या दिवशी पहाटे उठून त्यांनी प्रसन्न या वातावरणामध्ये गाईचं दूध त्यांनी द्यावं, हे आमचा जास्तीत जास्त प्रयत्न असतो. मित्रांनो, ही जी दिनचर्या आहे ही डेली तशीच त्या बेसिसवरती केली जाते. याच पद्धतीने यांचं रोजची दिनचर्या ही केली जाते. याच्यात कुठल्याही प्रकारचा बदल होत नाही आणि या पद्धतीने जर का आपण त्यांची देखभाल केली, त्यांना आपण वेळेवर खाणं दिलं, वेळेवर तपासणी दिली, वेळेवर पाणी दिलं, स्वच्छता दिली तर निश्चितच मित्रांनो तुम्हाला आणि आम्हाला देखील गीर गाईच्या दुधाचा चांगला आणि जास्तीत जास्त फायदा मिळेल. धन्यवाद मित्रांनो.